नागोजीराव पाटणकर जे विद्यार्थी अधिक रंकाळी गोल सरकारी स्थानिक लोक यांच्यातनं सुरुवात झाली. 45 ते 50 वर्ष झाली. सुरुवातीला प्रकाश मनोहर पाटील, संभाजी पवार, प्रशांत साळुंखे, नंतर विठ्ठल सुतार, प्रकाश इंजनाकर, मग मनोहर पाटलांच्या दारात धोत्री गेली. छोटा गणपती आणि ही इंजनाकर सुतार ही घरची कारागिरी होती त्यामुळे आम्ही सगळं ते करत होतो. आणि त्यानंतर आम्हाला दिलीप जाधव, पॉप्युलर स्टील वर्क्स यांनी आर्थिक मदती सुरुवात केली. त्यापासून मग हळूहळू सुरुवात मोठ्या गणपतीकडे आली. 1974-75 सालापासून नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी रंकाळीचे स्थानिक नागरिक मिळून रंकाळी मित्रमंडळ गोल सर्कलची स्थापना केली. पहिला गणपती 12 आण्याचा मनोहर पाटील यांच्या दारात बसवला. त्यानंतर ₹1,000 गणपती प्रकाश जाधव यांच्या दारावर बसवला. सदरच्या मंडळाला दिलीप जाधव, पॉप्युलर स्टील वर्क्स, भगवानराव कुसाळे आदी लोकांनी मदत केल्यामुळे आम्ही जरा मोठा करत रेपेंच्या दारात बसवायला सुरुवात केली. त्यानंतर गोल सर्कल हे नाव, गोल म्हणजे ध्येय, एका ध्येयाने एकत्र आलेली मंडळी म्हणून गोल सर्कल हे नाव आम्ही त्याला त्यावेळेला दिले. त्यानंतर एका दलाने आम्ही सगळे कार्यक्रम करत होतो. आज तागायत त्यामध्ये कोणताही खंड नाही. आम्ही करत होतो त्यापेक्षा उत्स्फूर्तपणे आता कोल्हापूरचा राजा गणपती आणून हा कार्यक्रम साजरा होत आहे. पहिला हालचाल एका आम्ही कोल्हापूर सुरुवात आम्ही केली. तेव्हा कुणी चालू केलं नव्हतं, तेव्हा आम्ही चालू केलं होतं. तेव्हा त्यानंतर बाकी सभासद सगळे त्या होते, बाकी लोक सगळे त्याला सहकार्य करायला होते. तेव्हा त्यानंतर मग काय ही गणपती बसून आम्ही खाली ते मोठा गणपती खाली बसलो. आम्ही इकडं नाव रणजित साळुंखे, रमेश साळुंखे, रणजित भोसले, संभा पवार, दीपक साळुंखे, रेपे, परत आबा पाटील होते, परत तुम्हाला जो जयसिंग भोसले होते, बरेच जण होते, शरद पाटील होते. तेव्हा नंतर होता. तेव्हा प्रकाश इंचाळकर इथंच होता. हे कार्यक्रम मंडळ पहिल्यापासून होते, ते सगळे कार्यक्रम ते करत होते. मंडळ सुतारकाम सगळे ते करत होते. तेव्हा 2013 पासून आपण गणेश मूर्ती आणण्यास चालू केली. मुंबईवरून पहिल्यांदाच आपण कोल्हापुरात मूर्ती आणण्यास सुरुवात केली. पहिले 11 फुटी मूर्ती होती. आपण सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीनं व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आपण ही मूर्ती आणण्यास सुरुवात केली. कंटेनरमधून वाळू पसरून आपण ती मुंबईहून कोल्हापुरात आणली. गेले 13 वर्ष आपण मुंबईतून कोल्हापुरात मूर्ती आणतो. लालबाग राजाच्या मूर्तिकार संतोष कांबळे यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे. कोल्हापुरातील सर्व आजूबाजूच्या खेडोपाड्यातून सर्व लोक दर्शनासाठी, पश्चिम महाराष्ट्रातील लोक दर्शनासाठी येतात. मंडळाच्या स्थापनेपासून ही आमची 4थी पिढी कार्य करत आहे. आपल्या इथं रक्तदान शिबिर असतंय, गणेश जयंतीला महाप्रसाद असतोय. आपलं छोटंसं मंदिर आहे, गणेश मंदिर. त्यातून भाविकांना दर्शनासाठी वर्षभराचा गणपती आहे तिथं.